birthday, dear Namrata. Happy birthday to you. इतके छान फ्रेंड्स, इतकं छान हॅपीनेस ऑल अराउंड. खरंच खूप आनंद होता आणि हाच अनुभव, हीच सुखद भावना आयुष्यभर सोबत असावी, हीच मी ईश्वर सरणी प्रार्थना करते. सो तुम्हाला कळलंच असेल एकंदरीत आम्ही कुठे आलो आहोत. नम्रताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी समुद्रकिनारी आलेलो आहोत आणि मस्त वेळी यॉटवर बसलेलो आहोत. पहिले तर खूप खूप स्वागत आणि हॅपी बर्थडे डार्लिंग. थँक्यू सो मच फॉर कमिंग. येस. आणि आता काय 2 दिवस झाला आम्ही डेली गेटवेला येतोय. आता दोघेही विचार करतो इथे जवळपास कुठेतरी घर घेऊन टाकूयात, कारण की डेलीच आपलं येणं जाणं चाललंच आहे गेटवेला. आपलं झालंय सगळं, साऊथ मुंबईला येणंच तर आपण जरा तिकडे जरा गोरेगाव आणि अंधेरी मलाड वगैरे सोडून देऊया आता, राईट? सो पहिली गोष्ट, वाढदिवस म्हटलं की स्पेशल मुवमेंट. आणि आज तो समुद्रकिनारी छानसा वाढदिवस, शांततेत, जिथे अथांग समुद्र आहे, छान आपल्या मनातल्या अथांग विचार असतात भरपूर. म्हणजे म्हणतात ना, ऑलवेज दिल मांगे मोर. सो आपल्या इच्छाही कधी न संपणाऱ्या असतात. सो आज वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या मनातही अनेक इच्छा असते. इच्छा म्हणजे कसं माहिती आहे का, एकतर मला हे सरप्राईज होतं की यु नो सेलिंग बोटवर जायचं आहे आणि तुम्हाला छान म्हणजे एक सरप्राईज सांगितलेलं मला. तर मी सरप्रायझिंगली इथे आले, गेटवेला जायचं आणि नंतर मग बोट पाहिली, म्हटलं हे असंच काहीतरी दिसतंय. आणि तुम्ही बघू शकता सनसेट आणि समुद्र याचं किती सुंदर कनेक्शन असतं. सो मला असं वाटतं की एक ह्युमन बिईंगला, आपल्या सोलला सॅटिस्फाय करण्यासाठी नीरव शांतता जी लागते, तर ती समुद्र किनारी, आम्ही तर समुद्राच्या मध्ये आहोत इनफॅक्ट, जिथे काहीच नाही आहे आजूबाजूला आणि केवळ म्हणजे वारा पण, हलकीशी जी झुळूक येते वाऱ्याची, ती पण तुमच्याशी किती सुंदर बोलून जाते. आणि ते सगळं मनमोहक दृश्य, ते आत्म्याला शांती जो म्हणतो तो मिळतोय. सो मला वाटतं माझ्या वाढदिवसाला आत्तापर्यंत मिळालेलं हे बेस्टेस्ट गिफ्ट आहे आणि त्याचा आनंद मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत घेतेच आहे. कुठला व्यक्ती आहे किंवा अशी कुठली मैत्रीण आहे, कुठला मित्र आहे ज्याला तू हक्काने बोलवतेस आणि हक्काने त्याच्याबरोबर तो निवांत क्षण, किंवा ही अशी जागा आहे ना जिथे आपण फक्त शांत राहावं, राईट? इथे काहीही बोलायचं नाही, न बोलताही खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात आपल्याला. येस, करेक्ट. पण त्याच्यासाठी मी तेच म्हणते, मित्रमैत्रिणी ऑफकोर्स सगळे खूप जवळचे आणि खूप हक्काचे आहेत, पण अशा ठिकाणी मला स्वतःला एकांत वेळ घालवायला आवडतो. त्याचं कारणच ते आहे की आपण आपल्या थॉटमध्ये, विचारांमध्ये, आणि मला वाटतं निसर्ग आपल्याला आपोआपच शांत करतो. आपल्या मनात कितीही कोलाहल असेल तरीही ती शांत करण्याची ताकद प्रकृतीकडे आहे. आणि मला वाटतं की निसर्गामध्ये येण्याचा सगळे म्हणजे मानव जन्म किंवा मानवजात ही निसर्गामध्ये खूप रमणारी आहे आणि आपण सगळेच रमतो. सो मला एकांतात जास्त आवडते मी जेव्हा निसर्गात असेल मी.
आणि मित्रपरिवार फॅमिली सोबत सेलिब्रेट केला. आणि मगाशीच पूजा म्हणाली की कालच आम्ही गेटवेला होतो, छान मोठा इव्हेंट अटेंड केला. आज आम्ही परत गेटवेला आहोत आणि मित्रमैत्रिणींसोबत सेलिब्रेट करतोय वाढदिवस. आणि जसं मी म्हणाले की हा अजिबात मी विसरू शकणार नाही, अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला. सो 2026चा माझा वाढदिवस खूप मजेशीर, धम्माल, मज्जा मस्ती. आम्ही डान्स केला आणि डॉल्फिन्स पाहिले छोटे छोटे. आणि म्हणजे ते फार मोठे असतील, आम्हाला छोटे छोटे दिसले आणि भरपूर मजा घेतली आहे. कारण मी समुद्रात येऊन डॉल्फिन असे लाईव्ह असे पहिल्यांदा पाहिले. अदरवाईज बघितलेले आहेत बऱ्याच, पण समुद्रामध्ये येऊन डॉल्फिन बघण्याची एक वेगळीच मजा आलेली आहे. ते अनुभवलं आहे आम्ही. बरं, सो आता कधी कधी कर्तव्य आहे नम्रताचं? येस, शोध सुरू आहे आई वडिलांचा सुद्धा माझ्यासाठी. माझा शोध मला सुरू करायचा होता ऑफकोर्स, पण आई वडील जे बघतील, जे करणार आहेत माझ्यासाठी सिलेक्ट जो पर्सन, जी व्यक्ती, तर माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि ऑफकोर्स भेटीगाठी वगैरे असं सगळं म्हणजे असं होईल सुरू. पण येस, यावर्षी तर नाही म्हणणार मी, पण शोध सुरू आहे. सिरियसली तुम्हाला वाटतं आई वडिलांच्या इच्छेनुसार? कम ऑन नम्रता. हो, ऑफकोर्स. कारण की आता सपोज माझेही कोणी असे काय म्हणूयात ओळखीतले किंवा जाणकार असतील, तर आई वडिलांना भेटवून त्यांचा होकार जर नाही आहे तर मी पुढचं पाऊल टाकूच शकत नाही ना. कारण शेवटी किती म्हटलं तरी त्यांचा अनुभव, त्यांचं आपल्यावर असलेलं प्रेम, त्यांचे इतके अनुभव. वर्षांचे त्यांचे सगळे अनुभवच, तर ते खूप काउंट करतात. बरं, अशी अनेक मंडळी असतील ज्यांनी तुला वाढदिवसाला स्पेशल विश केले असेल, स्पेशल गिफ्ट्स पाठवलेले असतील, स्पेशल काहीतरी केलं असेल. अशी ती स्पेशल फॅन कोणता होता किंवा स्पेशल व्यक्ती कोण होती जिने खरंच या दिन बना दिया, असं असं झालंय का? पूजा बोरकर नाव आहे तिचं. वा 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 वा. कारण मी तिला अगदी मला वाटतं दुपारी फोन केला की संध्याकाळी मी असं असं मला काहीतरी सरप्राईज आहे आणि मला हवी असतो तिथे. तिने लगेच होकार दिला. असं पण नाही की मला 5 मिनटं दे, 10 मिनटं दे, मी जरा चेक करून तुला कळवते. पण अगदी लगेचच तिने होकार कळवला आणि ती इथे प्रत्यक्षात आहे. सो मला असं वाटतं की त्या त्या क्षणाला, त्या त्या सिच्युएशनला तुमच्यासोबत जी जी मंडळी असतात ती तुमच्या खरंच खूप जवळची असतात. म्हणून त्या क्षणामध्ये योगायोगाने का होईना ते असतात. सो मला असं वाटतं की पूजा, थँक्यू सो मच. तू मला बेस्ट गिफ्ट दिलंय तू इथे येऊन. पण नम्रता, असं एक असतं ना, काहीतरी धमाकेदार एखादी फिल्म किंवा Yes. धमाकेदार एखादी सिरियल येस. किंवा यावर्षी असं काही घडणार आहे का तुझं? येस, मी नुकतंच एक ॲमेझॉन प्राईमची वेब सिरीजचं शूटिंग कम्प्लीट केलेलं Wow. आहे. हॉरर फिल्म आहे ती, हॉरर वेब सिरीज आहे आणि त्याचं शूटिंग संपलं आहे सगळं. आता आय एम वेटिंग फॉर दॅट टू हॅपन. ते धमाकेदार असणार आहे. शिवाय माझी एक शॉर्ट फिल्म मी अनाऊन्स केली आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, ज्याचं नाव आहे मिराज. ती पण आम्ही फिल्म फेस्टिवल आणि अशा पद्धतीने त्याचं आता शूटिंग सुरू होईल. गाण्याचं शूटिंग सुरू होईल आणि आत्तापर्यंत केलेल्या कलाकृतींवर, म्हणजे बाई ग माझा सिनेमा होता, असं बरंच खूप छान चालू आहे. म्हणजे इव्हेंट्स आणि मस्त चालू आहे. आणि त्याच्यामध्ये वेळ काढून बर्थडे सेलिब्रेशन आणि मित्रमैत्रिणी असे छान सरप्राईजेस देतात. फॅन्स तुम्हाला इतक्या भरभरून शुभेच्छा पाठवतात सोशल मीडियाद्वारे, कधी कधी पत्रांद्वारे. सो येस, मला खरंच खूप 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 छान वाटतंय. सो थँक्यू सो मच. पार्टीचा झोन आहे सगळ्यांचा, सो गप्पा कमी मारूयात आणि माझ्या मते पार्टी जास्त एन्जॉय करूयात आपण. सो तुम्ही देखील हा पूर्ण छानसा आमच्याबरोबर पार्टीमध्ये सहभागी व्हा आणि कशी वाटली ही पार्टी नक्कीच कमेंटमध्ये कळवा.